नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या IBC इन्स्टिट्यूट नाशिकच्या ह्या चॅनलवर, जिथे आम्ही फक्त स्पर्धा परीक्षांची माहिती देत नाही, स्पर्धा परीक्षा योग्य पद्धतीने क्रॅक कशा केल्या जातात हे सुद्धा समजावून सांगत असतो. आजचा आपला टॉपिक शेकडेवारी असा असणार आहे, है ना? या शेकडेवारी टॉपिकमध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला गोंधळात पाडणारे असतात आणि शिकवण्याची पद्धत प्रत्येकाची काही ना काही वेगळी असते. प्रत्येकजण आपल्या-आपल्या पद्धतीने काहीतरी नवीन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच जण तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतात. बरेच जण तुम्हाला गोंधळात पाडतात. यापैकी एक सर्वोत्तम पर्याय मी तुमच्यासाठी आणलाय. प्रॅक्टिकल स्टडी. प्रॅक्टिकल स्टडी म्हणजे काय? प्रश्न बघायचा आणि बघायचं. त्यात काय इम्प्लिमेंट होतंय आणि कशा पद्धतीने आपण कुठलं काय गोष्ट कुठे वापरतो. हे प्रॅक्टिकली जर बघितलं तर तुम्ही आधी सगळं तुम्हाला भापट पसारा लिहून द्यायचा आणि हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल आणि नंतर तुम्हाला ते वापरायचंय. असं म्हटलं तर कधी-कधी कारणं शोधण्यात आपला वेळ जातो, की आपण हे का करतोय? आणि हे का करतोय? जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही, तोपर्यंत आपल्याला ते करण्याची इच्छा प्रॉपरली होत नाही किंवा ते मानसिकरित्या आपण त्या गोष्टीसाठी तयार नसल्यामुळे आपल्याला ते फारसं लक्षात ठेवता येत नाही. त्यामुळे आपण प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. एकदम बेसिकपासून मी हे लेक्चर तुमच्यासाठी आणलेलं आहे. एकदम शून्यापासून आपण स्टार्ट करतोय असं समजा हवं तर. पण ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला एकदम प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट राहणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थित लक्ष द्या, की मी काय-काय सांगायचा प्रयत्न करतोय, आपण काय-काय करतोय आणि त्यासाठी आपल्याला काय-काय बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेतच. आता त्यापैकी काही प्रश्न मी तुमच्यासाठी आणलेत. बेसिकची पी-डी-एफ मी तुमच्यासाठी ओपन करतो. बघा. सगळ्यात पहिले तुमच्यासाठी एकदम बेसिक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अडचणी जेमतेम नाहीच्या बरोबर होऊन जातील. सगळ्यात पहिले ज्यावेळी तुम्ही हा पर्सेंटेज टॉपिक बघतात, शेकडेवारी, टक्केवारी आपण त्याला म्हणतो. तर ह्या टॉपिकमध्ये बऱ्याचदा तुम्हाला काही नंबर दिले जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं, "हे पाठ करा." की ह्या ह्या टक्क्याला तुम्हाला हे म्हणायचंय किंवा ह्या फ्रॅक्शन व्हॅल्यूला तुम्हाला एवढे टक्के म्हणायचेत. हे आपण जर पाठ करत बसलो ना, तर ते होणार नाही. त्यापेक्षा मी तुम्हाला सोप्या-सोप्या काही गोष्टी शिकवतो, ज्या तुम्हाला खूप कामात येतील भविष्यात जाऊन. जसं की जर तुम्हाला कोणी सांगितलं, की एखादा नंबर आहे, जसा 1, 2, 3, 4 याचा तुम्हाला 10% शोधायचा आहे. काय करायचं माहिती आहे? जो काही नंबर दिला असेल 1, 2, 3, 4 फक्त पॉइंट एक डिजिट डाव्या साइडला सरकवायचं. म्हणजे डावीकडे एक अंक सरकवला, की तुम्हाला पॉइंट दिला, की त्याचे काय मिळतात? 10% मिळतात. बरं, तुम्हाला 20% शोधायचे असले तर काय करायचं? मग तुम्ही 10% शोधलेले असतातच, गुणिले काय करायचं? 2 करायचं. कारण की 10 गुणिले 2 म्हणजे 20 असतात. तर 10% गुणिले 2 केलं तर तुम्हाला 20% मिळतील. बरं, मग तुम्हाला 30% शोधायचं तर काय करायचं? काय नाही. 10% शोधलंय, गुणिले 3 करा म्हणजे 30% मिळेल. बरं 20% शोधण्याचे वेगवेगळे पर्याय सुद्धा आहेतच आपल्याकडे. 20% शोधायचं असेल, तर जो काही नंबर दिलाय, तो स्वतःचा 100% असतो, असं नेहमी लक्षात ठेवा. तो नंबर स्वतःचा काय असतो? 100% असतो. जर तो नंबर स्वतःचा 100% तर त्या 100चे 20 कसे बनतील? 20 बनतील 5 ने भागून. 5 दुणे 10 आणि 0. म्हणजे त्या नंबरलाही जर मी 5 ने भागलं, तर त्या नंबरचा मला किती टक्के मिळणार आहे? 20% मिळणार आहे. बरं 5% कसा शोधायचा? 5% शोधण्यासाठी 20 ने भागा. कारण की 100ला ज्यावेळी आपण 20 ने भागतो, त्यावेळी उत्तर मिळतं आपल्याला 5. म्हणजे जो काही नंबर आहे, त्या नंबरला आपण 20 ने भागलं, तर आपल्याला काय मिळणार आहे? त्याचे 5% मिळणार आहे. ह्या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 25% कसा शोधतात एखाद्या नंबरचा? बरं मला सांगा, 100चा 25 बनतो कसा? भागिले 4 करून. 25 चोक 100 होतात ना? म्हणजे 4 जर आपण भागलं, तर आपल्याला 25 मिळतो. म्हणजे आपल्याला त्या नंबरला सुद्धा 25% शोधायचा असेल, तर त्या नंबरला सुद्धा काय करावं लागेल? डिव्हाईड बाय 4 करावं लागणार आहे. या छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ज्या काही गोष्टी अजून लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच मी तुम्हाला पाठ करायला सांगणार आहे. आणि खूप नाहीयेत, खूप कमी आहेत. आणि त्या प्रॅक्टिकली बघितल्या, की आपल्याला कळतं, की हे पाठ करायची गरज काय? आणि जेव्हा आपल्याला हे कळतं ना, त्यावेळी आपलं डोकं पण त्या पद्धतीने वळतं. म्हणजे आपण ते मन लावून गोष्टी करायला सुरुवात करतो. बघा,
आता प्रॅक्टिकली तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. छोट्या छोट्या गणितांपासून आपण सुरुवात करणार आहे, त्यामुळे घाबरू नका. एकदम छोटे छोटेच गणित आहेत. जसं की तुम्हाला जी पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती ही आहे. 12/1/2% म्हणजे काय? बरं, 12/1/2 याला पूर्णयुक्त अपूर्णांक म्हणतात. इंग्लिशमध्ये मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. याला सोडवतात कसं? 12 दुणे 24 म्हणजे याने याला गुणायचं. 12 दुणे 24 आणि याच्यात +1 करायचं. 24 आणि 1 25 आणि खाली 2 जसला तसा लिहायचा. आणि हे टक्के दिलंय की नाही? टक्के म्हणजे खाली 2 शून्य. टक्के म्हणजे शंभरात बघायचंय आणि शंभरात बघायचंय म्हणजे खाली काय येणार आहे? 2 शून्य येणार आहे. नंतर मी याला भागणार. 5 5 25, 5 8 40, सॉरी 5 चोक 20 आणि 0. परत 5 ने भाग देता येईल. 5 8 40. म्हणजे माझं एकंदरीत उत्तर काय मिळालं? वरती 1 आणि खाली 8 म्हणजे 25 आणि भागिले 200 म्हणजे एकंदरीत जर आपण बोललो तर 12/1/2% आपण डायरेक्ट काय लिहू शकतो? 1/8 म्हणून लिहू शकतो. आणि हा खूप महत्वाचा भाग आहे. तर इथून पुढे आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? बघा, मी तुम्हाला पटवून सांगितलं की ते कसं करायचं. आता इथून पुढे काय लक्षात ठेवायचं? जेव्हा कधी 12/1/2% दिसतील, 1/2 म्हणजे 0.5 म्हणजे तुम्ही 12.5 म्हणू शकता. 12.5 किंवा 12/1/2 यापैकी काहीही दिसलं तर तुम्ही त्याऐवजी काय टाकणार? 1/8. हा, पण टक्के असले पाहिजे बरं का त्यांच्यासोबत. जर 12/1/2% किंवा 12.5% असले तर काय टाकायचं? 1/8. याच्याने गणित किती सोपं होतं बघा. आपल्याला 600चे मराठीमध्ये चा, ची, चे याचा अर्थ मॅथमॅटिकली गुणाकार असा असतो. म्हणजे आपण चे ऐवजी काय टाकलं? गुणाकार. 600चे काय शोधायचे? 12/1/2. आपण इतक्यातच शिकलो. 12/1/2 ला काय म्हणायचं असतं? 1/8 म्हणायचं असतं. मग 8 ने भागूया. काय येणार आहे? 8 7 56 आणि 8 5 40. म्हणजे आपल्याला सहजच उत्तर मिळालं. खूप कन्फ्युजन करण्याची गरज नाहीये. आपल्याला उत्तर काय मिळालं? 75. आपल्याला 75 हे उत्तर मिळालंय. 600चे 12/1/2% म्हणजेच 1/2 ला आपण 1/8 म्हणून गणिताला सोपं बनवलं. आता तुम्हाला इथे प्रूफ मिळालं की याला आपण डायरेक्ट लक्षात ठेवलं तर आपले मधले एफर्ट्स वाचतात ना. 12 दुणे 24, 1 25, वरती 25 लिहा, खाली 2 आहे, त्याच्यात लिहा कारण की टक्केवारी आहे, मग त्यांना भागा. एवढी सगळी प्रोसेस करायची गरज नाही पडली. आणि हे जे नंबर आहेत ना, जे मी तुम्हाला खास करून सांगतो की हे तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे, हे परत परत वापरले जाणारे नंबर आहे. त्यामुळे हे कंपल्सरी आहे की तुम्ही हे लक्षात ठेवाचं. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचंच आहे. उत्तर काय मिळालं आपल्याला? 75. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. आता मी तुम्हाला अशा काही गोष्टींसाठी कधीच बळजबरी करायचो नाही की 37/1/2 पाठ करा. हा, याची पण एखादी व्हॅल्यू बनत असेल, पण त्याची गरज नाहीये. कारण की रेअर केसमध्ये खूप कमी वेळा असं काही विचारलं जातं, जिथे आपल्याला त्याचा वापर फारसा होतच जर नसेल, तर आपण ते परत परत करायचंच कशाला? किंवा पाठांतराची गरज नाही. कधीतरीच वापरायचं आहे. मग काय करूया आपण? हे 400 जसले तसे लिहायचे आणि ते चे म्हणजे काय असतो आपल्यासाठी? गुणाकार. त्या व्यतिरिक्त 37/1/2% म्हणजे आपल्याला लिहिता येईल 37/1/2. 37 दुणे किती होतात इथे? 7 दुणे 14, 3 दुणे 6 आणि 1 म्हणजे 74 प्लस 1 75 डिवाइड बाय 2. 37 दुणे किती होतात? 74 आणि 74 ने 1 75 आणि खाली 2 आणि टक्के असल्यामुळे म्हणजे शे म्हणजे काय? शेकडा. म्हणजे भागिलेला शून्य लावणं गरजेचं आहे. 100चे 2 शून्य. त्यानंतर आपण याला छोटं बनवणार. सो 25 त्रिक 75 आणि 25 आठे म्हणजे 3/8. याला आपण काय म्हणणार आहे? 3/8. आता ज्या लोकांना लक्षात ठेवावंसं वाटतच असेल किंवा ज्यांची स्मरणशक्ती चांगली असेल त्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही की 37/1/2% म्हणजे काय असतात आपल्यासाठी? 3/8 असतात. पण प्रत्येक वेळी आपण हे पाठ करूच का? नाही. त्यावेळी हा पर्याय काय खूप अवघड नाहीये. मग 37 दुणे किती होत होते आपले? 7 दुणे 14, 3 दुणे 6 आणि 1 7 म्हणजे काय? 74. वरचा हातचा आपण ऍड केला 75 झालेत. भागिले 2 लिहिला, होता म्हणून 100. बाकी 25चा पाडा 25 त्रिक 25 8. यात फारसा वेळ आपला गेला नाही. पाठांतर करायचं असेल तर पाठांतरासाठी याला तुम्ही 3/8 ही म्हणू शकतात किंवा नाही केलं तरी आपल्याला ऑप्शन मिळतोच आहे. फक्त 3/8 कारण की मला 400चे काय शोधायचे होते? 3/8. मग 8 ने भाग द्या. 8 पंच 40 आणि 0. 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 150. अशा पद्धतीने हे उत्तर येतं. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
पुढच्या प्रश्नात बघा काय सांगतायत आपल्याला ते 2/5 पट म्हणजे शेकडा किती. म्हणजे आपल्याला हे 2/5 जे आहेत ना ते कशात मांडायचे आहेत, शेकडा म्हणजे पर्सेंटेज मध्ये मांडायचे आहेत. आणि पर्सेंटेज मध्ये कसं मांडलं जातं, कुठल्याही नंबरला पर्सेंटेज मध्ये मांडायचं असेल किंवा त्याच्यासोबत पर्सेंटेजचं चिन्ह लावायचं असेल तर तुम्हाला गुणिले 100 करावं लागतं. मग 5 ने भाग द्या. 5 दुणे 10 आणि 0 म्हणजे 20 दुणे किती होतील 40. म्हणजे आपण याला 40% ही म्हणू शकतो. बघून घ्या आपण काय काय केलंय. 2/5 पट म्हणजे शेकडा किती असेल, म्हणजे 2/5ला पट म्हणजे गुणाकार असतो, शेकडा म्हणजे 100त बघायचं होतं म्हणून गुणिले 100. त्या व्यतिरिक्त आपण 5ने भाग दिला, 5 20 आणि बेदुने 4 म्हणजे उत्तर काय आलं आपल्यासाठी 40. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. सोपा प्रश्न होता, काय अडेल असं मला वाटत नाही. 1/8 पट म्हणजे शेकडा किती. 2 एक्झाम्पल अगोदरची गोष्ट आठवा. मी तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायला सांगितलं होतं. ज्या लोकांची स्मरणशक्ती जरा चांगली असेल किंवा तुम्ही जर ग्रहणतेने ऐकलं असेल तर तुम्हाला नक्की आठवेल की आपण 1/8ला बघितलं याआधी. मी तुम्हाला सांगितलं होतं की 12.5 किंवा 12/1/2 टक्क्यांनाच काय म्हटलं जातं, 1/8 म्हटलं जातं. आणि ते काय म्हणतायत, या 1/8चा शेकडा किती, 1/8चा किती शेकडा आहे. मग उत्तरात जे असेल 12.5 किंवा 12/1/2 दोघांपैकी कशावर तरी टिक करा. आणि ज्या लोकांना कळालं नाही त्यांच्यासाठी 1/8ला शेकडामध्ये आपल्याला मांडायचं म्हणजे गुणिले 100. मग भाग द्या, 4ने भाग द्या. 4 दुणे 8, 4 25. बरं, मग परत 2ने भाग देणार आणि त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये आणणार. म्हणजे आपल्याला 25/2 करायचं आहे. मग कसं करणार, एक तर पॉइंट मध्ये उत्तर असेल तर पॉइंट मध्ये देता येतं किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये पण करता येतं. 2 जसला तसा 2ने भाग द्या. बे एक बे, बे एक बे, बे दुणे 4 आणि उरला किती शेवटी 1 म्हणजे 12/1/2 म्हणा किंवा 12/1/2 म्हणजे 12.5. 12.5ला आपण 12.5 असंही लिहू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर देऊ शकता. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय विचारतायत बघा, 2400 पैकी 1% किती. म्हणजे 2400चा 1% शोधायचा आहे. मी तुम्हाला 10% काढायला शिकवलं. 10% कुठल्याही नंबरचे काढायचे. जसं की चला ह्याच नंबरचं घेऊया. 2400चे 10% काढायचे असतील तर पॉइंट एक डिजिट डावीकडे सरकवायचा म्हणजे तुम्हाला 10% मिळतो. आणि पॉइंटला 2 डिजिट डावीकडे सरकवला की तुम्हाला त्याचा 1% मिळतो. म्हणजे मला आता काय मिळालाय, त्याचा 1%. तो किती असणार आहे, 24. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकली आपण शिकतोय, त्यामुळे ह्या सगळ्या लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि ह्या अशाच पद्धतीने लक्षात राहतात आणि अशाच लक्षात ठेवायच्या आहेत. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हणतायत, 1440 पैकी 72 म्हणजे किती टक्के. बरं, ते काय विचारतायत, 1440 पैकी म्हणजे जर मला कधी 50 पैकी 30 गुण मिळाले असतील तर आपण असं लिहिलं होतं. म्हणजे पैकी जे काही असेल ते कुठे लिहितो आपण, खाली. मग मला जे पैकी आहे ते खाली लिहायचंय आणि 72 बद्दल बोलायचंय म्हणून 72 वरती आला. आणि हे कशात सांगायचंय, टक्क्यांमध्ये सांगायचंय. आणि टक्क्यांमध्ये किंवा शेकड्यात कसं सांगितलं जातं, मल्टिप्लाय बाय 100 करूनच सांगितलं जातं. तर इथे मी मल्टिप्लाय बाय 100 केलं. बरं चला पुढे 0 कॅन्सल झाला. 72ने भाग जातो. 72 एक 72 आणि 72 दुणे 144. बघा, बेदुणे 4 आणि 7 दुणे 14, 144. मग 2 आणि इकडे पण भाग जाईल. बे पंच 10 म्हणजे उत्तर काय असेल आपलं 5%. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा, खूप सोपे सोपे प्रश्न घेतोय. एकदम तुमचं बेसिक. जे लोक एकदम शून्यातही उभे आहेत ना त्यांना आपण कमीत कमी 10त आणणार आहे. म्हणजे शून्यातून 10त येणार. 10तून पुढचा व्हिडिओ बघायचा जेणे तुम्ही 50त येणार आणि अजून एक व्हिडिओ बघितला तर 50तून 100 तुम्ही नक्की जाणार. फक्त स्टेप बाय स्टेप जाणं फार गरजेचं आहे. आता मुलांची चुकी कुठे होते, मुलांची चुकी होते ऑनलाईन लेक्चर अर्ध याचं अर्ध त्याचं, म्हणजे कन्सेप्ट एकाची पूर्ण कधीही ऐकत नाहीत. त्यामुळे सगळ्या चुका होतात. तुम्ही खूप कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये भरून घेऊ शकतात पण त्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. जेव्हा वापर करायची वेळ येईल त्यावेळेस हे वापरू की ते वापरू या गोष्टींमध्येच तुमचा संभ्रम असेल आणि या संभ्रमामुळे तुम्हाला गणित पक्क असं सोडवता येणार नाही किंवा असलेल्या उत्तरावर तुम्हाला ठाम राहता येणार नाही. त्यामुळे अशा अडचणींना आपण नक्की दूर करू शकतो पण त्यावेळी कन्सेप्ट कुठली तरी एकच वापरायला हवी. बरं, मग उत्तर तर सध्या 5% आलंय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, 120चे 40% कोणाचे 12/1/2 असतील.
बरोबर. काय विचारतायत ते? 120 चे 40% म्हणजे कोणाचे 12/1/2 टक्के म्हटलंय का? नाही. 12/1/2 म्हटलं असतं तर मी त्याला 1/8 लिहिलं असतं. पण सध्या टक्के म्हटलं नाहीये ना, त्यामुळे आपल्याला तो अधिकार नाहीये 1/8 लिहिण्याचा. सध्या तरी मी याला 12 दुने 24 आणि 1 25/2च म्हणणार. कारण की एवढंच दिलंय. बरं, काय काय करता येईल? हा एक 0, हा एक 0, हा एक 0, हा एक 0. 12 चोक किती झालेत? 48 आणि इकडे किती उरलेत? x गुणिले 25/2. बरोबर. मग आता काय करायचं? आता आपल्याला भाग देता येत असेल कुठे तर द्या. सध्या तरी भाग देता येत नाहीये, त्यामुळे हा 2 इकडे जो भागिलेचा आहे तो इकडे गुणिलेसाठी येईल आणि जो गुणिलेचा 25 आहे तो भागिलेसाठी येईल. मग काय करायचं? 8 दुने 16, 4 दुने 8 आणि 1 9. 96 भागिले काय येणार आहे? 25. झालं. 96 भागिले 25. बरं, आता काय करायचं? आपल्याला यांचा भागाकार करायचा. मी माझ्या पद्धतीने करतो. याचा भागाकार येईल 1.92. ओके. याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत. तर या ट्रिक्स अँड टेक्निकसाठी तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेल्या आहेत. ओके. थोडं काही चुकलंय, 1 मिनिट हा. इथे काय होत होतं? 25 ने भागत होतो ना आपण. हा, थोडं चुकलंय. या ट्रिकमध्ये थोडासा गोंधळ झाला. आपण 25 ने भागत होतो. 6 दुने 12, सॉरी 6 चोक 24 आणि 9 चोक 36, 37, 38 म्हणजे उत्तर येणार आहे 3.84. नजर चुकीमुळे 25 ऐवजी मी वेगळा नंबर कन्सिडर केला आणि ती ट्रिक चुकीची वापरली गेली. योग्य ट्रिक ही आहे त्याच्यामध्ये. बरं, चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. हा. एक्सचा 12/1/2 हा 2500च्या 8% इतका आहे. तर एक्स किती? काय विचारतायत? एक्सचा 12/1/2 म्हणजे काय असतं? 1/8 असतं. एक्सचा 12/1/2 म्हणजे 1/8 हा हा काय आहे? हा 2500च्या 8% इतका आहे. एक्सचा 1/8 हा 2500च्या 8% इतका आहे. बस आता याला सोडवायचं आहे. याच्यात काय काय सोपं आहे आपल्यासाठी? 0 0 कॅन्सल करणं सोपायचं आहे. त्या व्यतिरिक्त एक्स गुणिले 1/8 उरला किंवा याला तुम्ही एक्स भागिले 8 म्हणू शकतात आणि 25 8 किती होतात? 200. बरं, मग 8ने तिकडे गुणायचंय फक्त. x इज इक्वल्स टू 8 दुने 16 म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 1600. अशा पद्धतीने x ची किंमत मिळाली आणि ऑप्शन मध्ये 1600 असणार आहे. 1600 वर तुम्हाला टिक करायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, आता काय म्हणतायत हे? 3.5 ही संख्या 25 या संख्येच्या शेकडा किती? बरं, कोणाच्या सांगायचंय? 25च्या, म्हणून 25 ला खाली लिहायचं. कोणाबद्दल बोलायचंय? 3.5 बद्दल बोलायचंय म्हणून 3.5 वरती लिहायचं आणि गुणिले काय करायचं? 100, कारण की शेकडामध्ये विचारतायत आणि ज्यावेळी शेकडामध्ये विचारतात गुणिले 100 करणं हे कंपल्सरी आहे. 25 एक 25, 25 चौक 100 आणि उरला तो गुणाकार. 4 पंच 20, 2 चला, 4 त्रिक 12, 13, 14 आणि पॉईंट देऊन टाकायचा म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं? 14. बघा, काय काय केलं आपण? आपल्याला सांगितलं होतं 3.5 ही संख्या 25 या संख्येच्या शेकडा किती? कोणाच्या म्हणतायत? 25च्या, म्हणून 25 कुठे लिहिलं आपण? खाली. त्या व्यतिरिक्त 3.5 बद्दल बोलत होते म्हणून 3.5 वरती लिहिला. गुणिले 100 का केलंय? कारण की ते शेकडामध्ये विचारतायत आणि शेकडामध्ये कसं आपल्याला दाखवता येतं? गुणिले 100 करून दाखवता येतं. म्हणजे गुणिले 100 केल्यानंतर ते झालं. बाकी उरलेला नॉर्मल भागाकार 25 चोक 100 आणि 35 चोक 140 आणि तिथे पॉइंट होता म्हणून पॉइंट लावून टाकला. इतकं सोपं. माझ्या मते हे व्यवस्थित लक्षात आलंच असेल तुम्हा लोकांना. हे मी माझ्या बॅकअपसाठी लक्षात सेव्ह करून ठेवतो. विद्यार्थ्यांना देता येईल. हा, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा, पुढचा प्रश्न काय सांगतायत आपल्याला? 1 किलोमीटरचा 6/1/4 म्हणजे किती मीटर? बरं, पण ते 1 किलोमीटरचं मीटरमध्ये विचारतायत म्हणजे तेही तितकंच गरजेचं आहे आपल्याला. लक्षात ठेवायचं की 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात बरं? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर्स असतात. 1 किलोमीटर म्हणजे 1000
मीटर. बरं, आपल्याला काय म्हणतात 1 किलोमीटरचा 6.4% म्हणजे किती मीटर? मग 1 किलोमीटर त्याचं कन्व्हर्जन आपण कशात केलं? 1000 मीटर मध्ये केलं. ओके, 1000 मीटर मध्ये केलं आणि ह्या 1000 मीटरचा म्हणजे 1 किलोमीटरचा काय शोधायला सांगतायत? 6 24 आणि 1 25 भागिले 4 आणि शे म्हणजे 100 आणि ते खाली येतात आणि आपल्याला हे शोधायचंय. झालं. मग याच्यातले 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 4 भाग जातोय कुठे? 2 4, 2 10. 25 पाचे किती होतात? 125 आणि भागिले काय करायचं राहिलं? 2. मग बेसक 12, 2 4 आणि 10 म्हणजे किती मीटर येणार आहे ते? ते येणार आहेत 62.5 मीटर आणि आपल्याला प्रश्न मीटर मध्येच विचारला होता म्हणून आपण ते मीटर मध्ये कन्व्हर्जन करून नंतर एक्झाम्पल सोडवायला सुरुवात केली. लक्षात येत आहे? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात? 1000 मीटर असतात, 1000 मीटर आणि 1000 मीटर चे 6 24 आणि 1 25 भागिले 4 पण 6 होता म्हणून 100 आणि आपल्याला ते विचारतायत. बाकी उरलेला भागाकारच केला आपण. 0 0 कट केला, 2 0 कट झालेत. 2 4, 2 10 म्हटलं, 25 5 125 आलं, भागिले 2 होतं, 2 भागून पण घेतलं म्हणजे आपल्याला परफेक्टली उत्तर मिळालंय, तेही मीटर मध्ये. बरं, पुढचा प्रश्न बघूया आता आपण. पुढच्या प्रश्नात काय म्हणतात? 20च्या 20%चा 10% किती? बरं, चा, ची, चे वगैरे वगैरे जे असेल ना त्याला सगळ्यांना काय म्हणायचंय? गुणाकार म्हणायचंय. बरं, मग मी तसंच करणार. 20च्या 20%चा 10% किती? म्हणजे आपल्याला फक्त एवढंच करायचंय. 20 100, 5 चोक 20 आणि 4 गुणिले 25 म्हणजे आपल्याला 10 भागिले 25 असं उत्तर मिळालं. याला अजूनही छोटं बनवता येतं. 5 दुणे 10, 5 5 25 म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? 2/5. ऑप्शन जर तुमचा अपूर्णांकात असेल तर 2/5 म्हणा किंवा पॉइंट मध्ये असेल तर 5 ने भागून टाका. 5 ने भागायचं, 2 आला म्हणजे इथे 0.5 चोक 20. 0.4 ही तुम्ही म्हणू शकता. दोघांपैकी दोघही उत्तर बरोबर आहेत. कुठलंही उत्तर दिलं तरी चालेल जे ऑप्शन मध्ये असेल. ओके, ऑप्शन मध्ये दोघांपैकी एक उत्तर असेल, तुम्हाला ते द्यावं लागेल. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न खूपच सोपा होता. आता हे बघा काय म्हणतायत? 60 म्हणजे कोणत्या संख्येचा 30%? बरं, आपल्याला एवढं तर कळालं ना की 60 म्हणजेच 30% त्या संख्येचा. ती संख्या माहित नाही आपल्याला. आता एक नवीन गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपण पर्सेंटेज बद्दल बोलतो, शेकडेवारी बद्दल बोलतो, त्यावेळी जे आपल्याला मानायचं असेल ना ते आपण 100 मानायचं. म्हणजे तो नंबर काय? 100 आहे आणि असंही कुठलाही नंबर स्वतःचा किती पर्सेंटेज असतो? तो असतो स्वतःचा 100%. म्हणजे जर मला 60 म्हणजे 30% दिलंय किंवा मी असं म्हणू शकतो 30% म्हणजे काय माझ्यासाठी? 60 आहे. तर मी 100% जर शोधला ना तर मला तो स्वतः नंबर मिळून जाईल आणि आपल्याला ती संख्या कोणती? असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे 30 एक 30, 30 दुणे 60 आणि तिरकस मध्ये गुणाकार होतो म्हणजे उत्तर काय येतं? 200. म्हणजे उत्तर आपलं 200 हे असणार आहे. तर 200चा 30% करून बघायचं का? 200चा 10% म्हणजे पॉइंट इकडे लावायचा, गुणिले 3 केलं तर 30% मिळेल आणि 20 त्रिक किती होतात? 60. मिळालं की नाही आपल्याला परफेक्ट आन्सर? मग आपण डायरेक्ट सोडवायचं आणि असं क्रॉस चेक एक्झाम मध्ये करायची गरज नाहीये. घरी आल्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करा, पण एक्झाम मध्ये करत बसाल तर तुमचा वेळ आणि फक्त वेळ वाया जाईल आणि आपल्याला वेळ वाचवायचा आहे, वाया घालवायचा नसतो. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 2च्या 12.5% किती? म्हणजे तुम्हाला 2चा 12.5% विचारतात. कसं करावं लागेल? 2चा 12.5 आठवतंय? याला आपण 1/8 म्हणतो. बरोबर? याला 1/8 म्हणतो. 12.5 ऐवजी 1/8 टाकलं की उत्तर काय मिळेल आपल्याला? बे बे आणि बेचोक 8 म्हणजे उत्तर मिळेल 1/4. संपलं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 10 हे कोणत्या संख्येचे 20% आहेत? म्हणजे मला एवढं तर कळालं की 20% म्हणजे त्या संख्येचे 10 आहेत. म्हणजे 20%ला मी 10 म्हणू शकतो. तर ती पूर्ण संख्या शोधायची आहे म्हणजे 100. 20% म्हणजे 10 तर 100% म्हणजे किती? मग झालं. 10 ने इकडे भाग द्यायचा, 10 दुणे 20 आणि इथे इकडून भाग द्यायचा. 2 10 आणि 0 म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला? 50. उत्तर असणार आहे 50. ओके.
व्यवस्थित लक्षात आलं असेल, आनंदाचीच गोष्ट आहे. लक्षात आलं नसेल थोडं रिवाइंड करा. खूप अवघड नाहीये. मी सगळ्यात सोप्या भाषेत सांगतो. यापेक्षा सोपं काही भेटणार नाही तुम्हाला. ओके? बरं. पुढचं 22चे किती टक्के हे 3.3 आहे. बरं आपल्याला विचारतायत 22चे म्हणजे कोणाशी कंपेअर करायचंय 22शी आणि कोणाबद्दल बोलायचंय 3.3 बद्दल आणि काय बोलायचंय टक्क्यांमध्ये बोलायचंय म्हणजे गुणिले 100. आता जसं मी बोललो ना तसं परत एकदा थोडं स्टॉप करून थोडं रिवाइंड करून काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की याचं मूळ कुठे. गणित स्वतः आपल्याला हिंट देत असतं की लिहायचं कसं, है ना? आणि मग सोडवायचं कसं. 11 दुणे 22, 11 त्रिक 33 पण पॉइंट असल्यामुळे मी त्याला 0.3 म्हणणार आणि 2 आणि इकडे भागणार. 2 पंच 10 आणि 0. बरं पॉइंट नंतर एक अंक एक शून्य सोबत राहू शकत नाही त्यामुळे पॉइंट कॅन्सल झाला, शून्य कॅन्सल झाला, उरलं 5 त्रिक 15 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल 15 हे असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा सोपाच एकदम सोपा. काय विचारतायत 5/16 चे 16% किती. 16 तर असंच कॅन्सल झाला 5 आणि इकडे भाग गेला. 5 दुणे 10 आणि 0 म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 1/20 आणि तुमच्या ऑप्शन मध्ये सुद्धा 1/20 असणार आहे. जर हे पॉइंट मध्ये असेल तर काय मग 1/20 म्हणजे 2 गुणिले 10. 2 गुणिले 10 केल्यावरच 20 मिळतो की नाही. 10ला वेगळं ठेवा, 0ला वेगळं ठेवा. मी तेच सांगितलं असतं पण एकदम बेसिक पासून सुरुवात करणारे विद्यार्थी जर बघत असतील तर त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी हे सांगतोय की 2ने भाग द्या. 2 0 आणि 2 पंच 10. आता हा 0 काय कामाला येतो पॉइंट द्यायला आणि पॉइंट कुठे सरकतो डावीकडे म्हणजे उत्तर काय येईल 0.05. परत एकदा कळाला नसेल तर थोडं रिवाइंड करा आणि स्लो मोशन मध्ये थोडं ऐकण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतोय म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी अडायच्या नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा काय थोडा मोठा आहे. काय विचारतायत 250 चे 16% बरं 250 चे 16% अधिक 480 चे 115%. बरं चला भाग देऊया आता जिथं जिथं आपल्याला देता येईल. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 5ने भाग देता येईल. 5 5 25 आणि 5 दुणे 10. 2 आणि वरती भाग देता येईल. 2 8 16 इकडचं आवरलं. 8 पंच 40 म्हणून. बरं इकडचं 5 दुणे 10 5 दुणे 10 आणि 5 त्रिक 15. इकडे 2 ने भाग देता येईल. 2 दुणे 4 आणि 2 चोक 8. मग 23 गुणिले आपल्याला 24 करायचंय. तर मी तुम्हाला 23 गुणिले 24 करण्याची एक शॉर्टकट ट्रिक सांगतो म्हणजे ती तुम्हाला भविष्यातही कामाला येईल. जेव्हा असे लागोपाठ येणारे नंबर आणि त्यांचा गुणाकार विचारला जातो त्यावेळी आपल्याला 23चा वर्ग अधिक 23 केलं तरी उत्तर मिळतं नाहीतर 24चा वर्ग वजा 24 केलं तरी सुद्धा उत्तर मिळतं. मग ह्या दोघांपैकी कुठला वर्ग तुमचा पाठ आहे. जो तुमचा वर्ग पाठ असेल तो तुम्ही लिहू शकता. बरं वर्ग काही लोकांचे पाठ नाहीत मग 23चा वर्ग कसा काढायचा एकदम सोप्यात सांगतो. लक्षात घ्या जसं मी 23चा काढतोय तसा 24चा तुम्ही काढू शकता आणि वजा 24 करून उत्तर मिळवू शकता. पण मी 23चा काढून दाखवतो. 3चा वर्ग काय येतो 9 म्हणून मी तो 9 तिथे लिहिला. 3 दुणे किती होतात 6. जेव्हा दोघांना गुणलं ना गुणिले 2 करणं फार गरजेचं आहे कारण की आपण 23चा वर्ग शोधायला निघालोय. 3चा वर्ग 9 आहे. 3 दुणे 6 6 दुणे 12. 12चा 2 इथे एक गेला हातच्याला. नंतर उरलं काय बघा मी 1 वापरला 2 वापरले आता इकडचा एकच उरणार म्हणजे 2. 2चा वर्ग किती येतो 4. 4 आणि 1 किती झालेत 5. म्हणजे तुम्ही 23चा वर्ग जो 529 येतो त्याच्यामध्ये 23 मिळवले की तुम्हाला 23 गुणिले 24 उत्तर मिळणार. 9 आणि 3 12 2 2 4 आणि 1 5 म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला 552. म्हणजे इथे 552 असं उत्तर मिळणार आहे आणि यांची बेरीज जर तुम्ही केली तर 0 इथे 2 5 आणि 4 9 आणि 5 म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला 552. अशा पद्धतीने तुम्हाला सहजच उत्तर मिळू शकतं. मी तुम्हाला 2-3 ट्रिक सांगितल्यात. गुणाकार कसा करावा, वर्ग कसा करावा हे व्यवस्थित बघा. याच्यासाठी काही डेडिकेटेड व्हिडिओ सुद्धा बनवलेत पण जर ते तुम्हाला आता लगेचच बघायला वेळ नसेल तर मी स्पष्टीकरणच दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अडचण येईल असं मला काही वाटत नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर थोडा व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला त्या अडचणीच येणार नाहीयेत त्याची काळजीच करू नका. बरं थोडे थोडे प्रश्न वाढतायत बघा बरं आपल्या हळूहळू. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा अवघड प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. बरं 525 चे
48% अधिक 350 चे एक्स टक्के म्हणजे 399 असं म्हणताय. तर एक्स म्हणजे किती? बरं सोडव. काय करायचं? 5ने भाग द्यायला सुरुवात करा. 5 दुने 10 0. 5 एक 5 आणि 5 5 25. बरं परत 5ने जाईल. 5 चोक 20, 5 दुने 10 आणि 5 एक 5. म्हणजे आपल्याकडे एवढं उरलंय. 4ने पण भाग जातो. 4 एक 4 आणि 4 दुने 8. म्हणजे म्हणायला गेलं तर 21 गुणिले 12च करायचंय. 12 एक 12, 12 दुने 24 आणि 25. म्हणजे उत्तर मिळेल 252. इथे काय करता येईल? 0 0 कॅन्सल करता येईल. 5 7 35 आणि 5 दुणे 10 म्हणजे अधिक मध्ये हे 252 आहेच. 252 आहेच. अधिक मध्ये आपल्याकडे इकडे उरलं 7 गुणिले 1 7x आणि खाली भागिले 2 आणि इकडे 399. मग काय करायचं आपल्याला? 7x भागिले 2 इकडे 399 मधून 252 वजा करायचे. करा बरं. 7तनं 9तनं 2 गेले 7, 9तनं 5 गेले 4 आणि 3तनं 2 गेला 1 आणि इकडे काय उरलं होतं? 7x भागिले 2. बरं बघा काय उरलंय? 7x भागिले 2 म्हणजे 147. 7च्या पाड्यात येतात ना. 7 इकडे भागिलेला जाणार होता, भागणारच होता. इथूनच भागतो. 7 दुने 14, 7 एक 7 आणि 2 इकडे भागिलेला आहे, तिकडे जाताना गुणाकार होणार आहे. म्हणजे एक्सचं उत्तर काय मिळणार आहे? 42. अशा पद्धतीने आपण सोप्यात सोप्यापासून अवघडात अवघड प्रश्न सोडवू शकतो. पण अभ्यास करत असताना नेहमी लक्षात ठेवा, बेसिक पासून स्टार्ट करा. खूप शून्यातनं. तुम्ही किती मोठी परीक्षा देताय, त्याच्यानुसार काय प्रश्न तिथे विचारले जातात हे मॅटरच करत नाही. जर तुम्हाला गणित चांगलं बनवायचं असेल, तर गणिताचं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. जे बेसिक तुम्हाला तुमच्या पेपरला विचारलं जातंय की नाही जातंय, याचा काहीच संबंध नाहीये. आता बोर्डमासचा स्पेशल, बोर्डमास काय आहे? असं तुम्हाला विचारलं जातं का कधी कुठल्याही पेपरमध्ये? नाही. पण बोर्डमास वापरावा नक्की लागतो. म्हणून बोर्डमास डीपली समजून घेणं फार गरजेचं आहे. तसंच सगळ्या बेसिक्स आहेत. आता हे प्रश्न काही विचारले जातात सुद्धा. बऱ्यापैकी याच्यातले प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला ह्या बेसिक पासून सुरुवात करणं गरजेचं आहे. गोष्टी बेसिक पासून ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतनं नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि ते नॉलेज वापरत राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची प्रॅक्टिस, सराव करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही सराव करू शकलात, तर तुम्हाला त्याचे आउटकम्स चांगले मिळतील. जर तुम्ही सरावच नाही केला, तर त्याच्या आउटकमची अपेक्षा सुद्धा ठेवू नका. कारण की फक्त व्हिडिओ पाहून कोणीही आजवर सिलेक्ट झालेलं नाहीये. फक्त तुम्ही एका इमॅजिनरी दुनियेत राहतात, भ्रमिष्ट दुनियेत राहतात, की नाही, नाही मला येतंय, मला जमतंय कारण की मी व्हिडिओ बघतोय. पण गणित हा असा विषय जोपर्यंत पेन, पेपर तुमच्या सोबत नसेल, तुम्ही ते गणित सोडून बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला गणितामध्ये आत्मविश्वास निर्माण होणार नाही आणि आत्मविश्वास खोटा-खोटा निर्माण झाला, तरी तो तुम्हाला परीक्षेच्या वेळी तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे गणित सोडवत असताना कधीही तुम्हाला पेन, पेपर घेऊनच सोबत बसायचं आहे. म्हणजे आता आम्ही ऑफलाईनमध्ये सुद्धा असंच डिजिटल शिकवतो. म्हणजे मी एक्झाम्पल सोडवतो. एका लेक्चरला 50 ते 100 एक्झाम्पल कधी-कधी आमच्या लेक्चर्समध्ये होतात. 2 तासाच्या लेक्चर्समध्ये. माझा शिकवण्याचा स्पीडही तुफान असतो. पण मुलांची ग्रास्पिंग समोर बसल्या असल्यामुळे त्यांच्यावर होल्ड असतो, की अरे तुला कळालंच पाहिजे. ज्यावेळी तुम्ही फास्ट ऐकायला शिकतात, फास्ट ग्राफ्स करायला शिकतात, त्यावेळी तुम्हाला हळू वळण पडतं त्या गोष्टीचं, की मला फास्ट पण करायचंय. ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये मी नेहमीच सांगत असतो, जमीन आसमानाचा फरक आहे. ऑनलाईन क्लासेसमध्ये काहीही शिकून होत नाही. जरी मी खूप छान शिकवत असलो, तरी सुद्धा मला तेवढं देता येत नाही, कारण की माझ्यासमोर तुम्ही व्हर्चुअली उभे आहात. कॅमेरासमोर आहे मी. त्यामुळे माझ्यासमोर कॅमेरा आहे आणि कॅमेरा ऑलरेडी खूप स्मार्ट आहे. मी त्या स्मार्ट व्यक्तीला शिकवतोय असं मला कधी-कधी वाटतं. तुम्हीही तेवढेच स्मार्ट आहात, पण प्रत्येकाची बुद्धिमत्ता थोडी कमी, थोडी जास्त, काहींच्या काही कन्सेप्ट क्लिअर नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टी कळेलच असं नाहीये. ऑफलाईन क्लासेसमध्ये जास्त फायदा घेता येतो. जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल, तर नाशिक रोड किंवा अशोक स्तंभ अशा दोघेही ठिकाणी आपले क्लासेस आहेत. ॲड्रेस तुम्हाला मिळून जाईल. Googleवर सर्च करा, Facebookवर सर्च करा, YouTubeवर सर्च करा. तुम्हाला सगळीकडे IBCचं अस्तित्व दिसेलच आणि या अस्तित्व असलेल्या ठिकाणी एकदा व्हिजिट करून नक्की सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. ऑफलाईन क्लासेससाठी अप्रोच करा. ऑनलाईन मी फ्री देतोय. मी कुठलेही चार्जेस घेत नाही किंवा त्याची गरजही मला पडत नाही. कारण की मला माहित आहे इथे कितीही वाटलं तरी ऑफलाईनमध्ये माझ्याकडे विद्यार्थी असणारच आहेत. कारण की ऑफलाईन काय असतं हे ऑफलाईन आल्यानंतर कळतं. सध्या रजा घेतो. ह्या कन्सेप्ट छानपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा अवघड काही कन्सेप्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जेवढं काही शिकवलंय पॉज करून व्यवस्थित प्रॅक्टिस करून बघा. अडचणी तुमच्या ज्या असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा.
मी तुमची नक्की मदत करेल. धन्यवाद.